श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एक पुत्र आपल्या वृद्ध पित्याला रात्रीच्या भोजनासाठी एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन आला. जेवणाच्या वेळी वृद्ध पित्यानं अनेकदा अन्न ते आपल्या कपड्यावर सांडलं. हॉटेलमध्ये बसलेले इतर लोक त्याच्याकडे तुच्छतेनं पाहत होते, पण त्याचा मुलगा शांत होता. जेवण झाल्यावर मुलानं कोणतीही लाज न बाळगता आपल्या वडिलांना वॉशरूममध्ये नेलं. त्यांचे कपडे स्वच्छ केले, चेहरा धुतला, केस विंचरले, चष्मा व्यवस्थित लावला आणि त्यांना बाहेर घेऊन आला. हे पाहून उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. नंतर मुलानं बिलाचा हिशोब केला आणि आपल्या वडिलांसोबत बाहेर पडायला लागला. तेव्हा तिथंच जेवत असलेल्या एका वृद्धानं त्याला थांबवलं आणि विचारलं, बेटा, तुला असं वाटत नाही का की तू इथं काहीतरी सोडून चाललायस? मुलानं उत्तर दिलं, नाही बाबा, मी काही सोडून नाही चाललो. तेव्हा त्या वृद्धानं हसून सांगितलं, नाही बेटा, तू प्रत्येक मुलासाठी एक शिकवण आणि प्रत्येक वडिलांसाठी एक आशा सोडून चाललायस. श्रोते हो, आज अनेक जण आपल्या वृद्ध आई वडिलांना बाहेर नेण्यासाठी टाळाटाळ करतात. म्हणतात, काय कराल तुम्ही? नीट चालता येत नाही, नीट खाल्लं जात नाही, तुम्ही घरीच बरा. पण विसरलात का श्रोते हो, लहानपणी तुम्ही सुद्धा नीट चालू शकत नव्हता, खाऊ शकत नव्हता. तेव्हा आई वडिलांनी आपल्याला उचलून फिरवले, स्वतःच्या हातानं खाऊ घातले आणि अन्न पडलं तरी ओरडण्याऐवजी माया दाखवली. पण श्रोते हो, आज तेच आई वडील वृद्ध झाल्यावर आपल्याला ओझं वाटायला लागतात. म्हणून लक्षात ठेवा, आई वडील म्हणजे देवता असतात. म्हणून आपण त्यांची सेवा करूया, प्रेम देऊया, कारण एक दिवस आपण सुद्धा वृद्ध होणारच आहोत. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो की मनापासून जीवापाड प्रेम केलेल्या व्यक्तीला सुद्धा आपण हक्कानं बोलू शकत नाही. आपल्या नशिबानं जेवढं आपल्याला मिळतंय ते आनंदानं स्वीकारावं आणि रुबाबात जगावं. पण कुणाच्या नशिबातलं हिसकावून घेऊन, कट कारस्थान करून ते बळकावू नये. चांगलं असणं आणि चांगलं असल्याचं दाखवणं यात खूप फरक असतो. नाती उगाच टिकत नसतात, त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो. आदर आणि विरोध या दोन्ही गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत, कारण आदर तुमच्यातील नम्रता दाखवतो आणि विरोध तुमच्यातली जागरूकता. आपल्या मनाचा विचार आपणच करायचा, खंबीर इतकं व्हायचं की कोणत्याही प्रहारानं मन तुटलं नाही पाहिजे. मनामधील शब्द आणि शब्दामधील मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यामधील जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्हीही जपता येतं. भूतकाळातल्या चुका दुरुस्त करता येत नाहीत, पण वर्तमान काळामध्ये परिस्थितीचं भान ठेवलं तर भविष्य काळ बदलल्याशिवाय राहत नाही. आपल्या जवळच्या माणसाला सगळं सांगावं लागत नाही. काही गोष्टी तो आपसूक समजून घेत असतो. मोठ्या स्वप्नांचा प्रवास नेहमी लहान पावलांनी सुरू होत असतो. कायमचं काहीच नसतं, परिस्थिती सगळं काही बदलते. एकदा आयुष्याचा खेळ समजला की माणूस विचारात नाही गुंतत, तो शांततेकडे वळतो. कष्ट करणारी लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत.
उसवलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा नेहमी विश्वासाच्या धाग्याने शिवायचा असतो. नाती फक्त रक्ताचेच असतात असं नसतं. नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचे असते ते जाणीव असेल तर परकी माणसं सुद्धा आपली होतात, आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परक व्हायला वेळ लागत नाही. नातं कधीच तिसऱ्या व्यक्तीमुळे बिघडत नाही. उलट जेव्हा आपला स्वतःचा कोणी बेईमान निघतो तेव्हा नातं बिघडतं. इच्छा आणि अपेक्षा या मर्यादित असल्या की स्वाभिमान विकण्याची वेळ येत नाही. चूक नसताना भेटलेली शिक्षा माणसाला निशब्द करून टाकते. वारंवार स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं हे मानसिक थकव्याला आमंत्रण देतं. विश्वास असेल तर न बोलताही सारं काही समजून घेता येतं, आणि जर विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो. एका कणखर व्यक्तीत विस्कळीत झालेल्या आयुष्याला नवीन उभारी देण्याची क्षमता असते. फक्त आठवणीच उरतात. आठवण काढण्यासाठी वेळ निघून जातो आणि सगळं काही सोबत घेऊन जातो. कितीही कमवा पण सोबत काहीच घेऊन जाता येत नाही. जेव्हा दारात यम उभा राहतो तेव्हा चप्पल सुद्धा घालू देत नाही. चांगलं मन आणि चांगला स्वभाव दोन्हीही आवश्यक असतात. चांगल्या मनानं काही नाती जुळतात, आणि चांगल्या स्वभावानं ती नाती आयुष्यभर टिकतात. काही लोक सोबत असतात पण त्यांची साथ खोटी असते. फक्त वरून आपलेपणा दाखवून आत विश्वासघाताची आखणी मोठी असते. एकमेकांना समजून घेणाऱ्या नात्यातला प्रत्येक दिवस हा प्रेम दिवस असतो. आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते. फक्त आपण किती महत्वाचे आहोत त्यानुसार ती व्यक्ती वेळ देत असते. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही सत्यनारायण करा पण तुमचा व्यवहार आणि तुमचं कर्म हे जर सत्याचं नसेल तर तुमच्या मदतीला कधीच नारायण येणार नाही. जे देता येईल ते द्यायचं. कोणाला मदतीचा हात, कोणाला साथ, कोणाला सोबत, कोणाला आधार, कोणाला माया, कोणाला प्रेम. दान करण्यात संतुष्टता ही अनुभवली जाणं महत्वाचं असतं. मिठासारखं ज्ञान देणारा मित्र कधी पण चांगला. इतिहास साक्ष आहे, आजपर्यंत मिठामध्ये किडे नाहीत पडले.